ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टी लपवण्याचे कांड करून प्रिया रात्री घरी आलेली असते आणि सर्व विचार करते. तिला खूप मनस्ताप होत असतो, तिची खूप चिडचिड होत असते आणि परत एकदा दुसऱ्या दिवशी कांड करण्यासाठी ती बाहेर पडत असते. त्याच वेळेला अश्विनची तिची भेट घराबाहेरच होते. तर प्रिया खुश होते आणि अश्विनला म्हणते, बरं झालं तू मला भेटलास. असं पण हे घरचे आपल्याला कुठे बोलू देत आहेत. त्यावर अश्विन प्रियावरती भडकतो आणि प्रियाला म्हणतो, घरचे नाही, मीच तुला बोलत नाही, मलाच तुला भेटायचं नाही, मला तुझे तोंड पण पाहण्याची इच्छा नाही, असं म्हणून तो जात असतो. पण प्रिया त्याला आतमध्ये जाऊ देत नाही, त्याचा रस्ता अडवते. प्रिया अश्विनला म्हणते, तुला माहीत आहे अर्जुन सायलीने याआधी पण माझ्यावरती खूप आरोप केले आहेत, पण तुला मात्र माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक गुन्हेगाराला एक संधी दिली जाते त्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी, पण मला तू एकसुद्धा मला संधी देत नाही. प्लीज अश्विन, मला माफ कर, मला एक संधी दे, मी निर्दोष आहे हे तुला दाखवेल. खरं तर ते अर्जुन सायलीच खोटारडे आहे, तुला माहीत आहे. तर अश्विन प्रियावरती भडकतो आणि प्रियाला म्हणतो, बस कर, अजून किती बोलणार आहेस, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे, तू चालती हो इथून, तुला त्या स्टोर रूममध्ये पण राहण्याची लायकी नाही आहे तुझी, चालती हो. यापुढे तुझा आणि माझा संबंध तुटला आहे आणि असं पण मी तुझ्याकडून लवकरच डिवोर्स घेणार आहे. आता खूप मोठा अश्विनने स्फोट केलेला असतो आणि प्रियाच्या खालची जमीन सरकलेली असते. प्रिया त्याला इनवणी करत असते, ती मागे पळत असते. त्याच वेळेला अस्मिता बाहेर येते. अस्मिता प्रियावरती भडकते, काय ग प्रिया, लाज वाटत नाही का, तो तुला बोलत नाही आणि तू त्याच्या पाठीशी येतेस का, उपकार कर, आम्ही तुला स्टोरमध्ये राहण्याची जागा दिली आहे, पण खरं तर तू त्यासुद्धा लायकीची नाही आहेस. अस्मिता प्रियाला खूप काही सुनावते. प्रिया अस्मिताला म्हणत असते, तू आमच्या नवरा बायकोंच्यामध्ये पडू नकोस, हा आमचं पर्सनल मॅटर आहे. तर अस्मिता प्रियावरती भडकते, कसला पर्सनल मॅटर, तुला पर्सनल मॅटर माहीत तरी आहे का काय आहे, तुला फक्त दुसऱ्यांबद्दल कारस्थान रचता येते, दुसऱ्यांना फक्त मारण्याचा प्रयत्न करतेस, एवढंच तुला येतं. तर अस्मिता अश्विनची बाजूने खंबीरपणे उभं राहून तिला खूप काही सुनावते. तर अश्विनचा हात पकडते आणि हिच्या कुठे नादी लागतोस असं म्हणून त्याला ओढत आतमध्ये घेऊन जाते. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.